आता भाजपचे अतुल भातखळकर आहेत. भातखळकरजी, सचिन वाझेनं जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खळबळ माजून देणारी आहे. त्याने असं म्हटलंय की अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. सर्व पुरावे जे आहेत ते सीबीआय कडे आहेत. या संदर्भातलं पत्र आपण फडणवीसांना लिहिलंय. तुमची पहिली प्रतिक्रिया? अनिल देशमुख हा अत्यंत भ्रष्टाचारी गृहमंत्री होते हे सगळ्या जगाने सिद्ध झालेलं आहे. त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी, त्यांचे ओएसडी जे त्यांच्या बरोबर एक दीड वर्ष तुरुंगात राहिले, त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे. कुठल्या बार मालकांनी जाऊन त्यांना पैसे दिले या बार मालकांचं कन्फेशन पोलिसांकडे आहे. अनिल देशमुख हे केवळ जामिनावर आत्ता बाहेर आहेत, पण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून त्यांना बदनाम करणं हे त्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख गँगचं सर्वात मोठा उद्दिष्ट राहिलेलं आहे. आणि त्यातून त्या षडयंत्रातूनच अशा प्रकारची खोटी विधानं ते करतायत. आणि त्यामुळे कोणी त्यांना भेटलं त्या माणसाने त्यांना सांगितलं की त्यांनीच मला त्यांना भेटायला बोलवलं होतं. आणि त्यामुळे अनिल देशमुख हा भ्रष्टाचारी बेभरोशाचा अशा प्रकारचा गृहमंत्री आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी गृहमंत्री म्हणजे कोण, तुरुंगात गेलेला गृहमंत्री म्हणजे कोण, तर ते अनिल देशमुख आहेत. हेच वारंवार सिद्ध होत आहे. पण त्यांना आपलं थोबाड फोडून घ्यायची वारंवार हौस आहे आणि त्यामुळे ते स्वतःचं थोबाड फोडून घेत आहेत. कायद्याच्या आत लांब बसतात. जामिनावर ते बाहेर आहेत. लवकरात लवकर ही केस चालेल आणि अनिल देशमुखांना शिक्षा होईल याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. आणि आता उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आपली रिॲक्शन याच्यावरची द्यावी. सचिन वाझे तर त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ब्रीफिंग करत होते. कुठल्या नियमाने ब्रीफिंग करत होते? एक एपीआय लेवलचा मनुष्य मुख्यमंत्र्याला ब्रीफिंग करतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पण चौकशी झाली पाहिजे या निमित्ताने, अशी माझी मागणी आहे. भातखळकरजी, मात्र मुद्दा आहे तो म्हणजे टायमिंगचा. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करतायत. आता सचिन वाझेची अशी प्रतिक्रिया येते. सचिन वाझेची प्रतिक्रिया आता वैद्यकीय चिकित्सेकरता ते बाहेर आले होते म्हणून त्यांनी दिली असं मला आता तुमच्या मार्फतच सांगितलं गेलं. अहो, सचिन वाझेंचं कन्फेशन आहे ना, त्या पलांडेंचं कन्फेशन आहे, बार मालकांची कन्फेशन आहे, ते रेकॉर्डेड आहेत सगळं. तिच्या डायरेक्टरने घेतलेली कन्फेशन्स आहेत. बार मालक सुद्धा खोटं बोलतात का? आणि सगळे जगामध्ये त्यावेळेला अनिल देशमुख आणि त्यांची गँग आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे डीसीपींच्या बदल्या कशा करत होते? 12 बदल्या झाल्या. मग त्या बदल्यांना उद्धव ठाकरेंनी स्टे दिला. मग 6 तुमचे डीसीपी, 6 आमचे डीसीपी असं मातोश्रीवर ठरलं. हे लोक विसरलेले नाही आहेत, लोकांच्या सगळ्या लक्षात आहे. ठीक. आणि त्याच्यामुळे बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मार्फत खंडण्या गोळा करणं हेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा कारभार होता. तो येणाऱ्या काळात आणखीन बाहेर पडेल हे त्यांनी लक्षात ठेवा. धन्यवाद भातखळकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी. तर सचिन वाझेने नेमकं काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा ऐकूयात. देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है उधर. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए. मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है, कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ. नॉट अलाउड. और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में चला. हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम? गाड़ी में चला प्लीज. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है. चल. नॉट अलाउड. प्लीज कॉल. तर सचिन वाझेला ज्यावेळेला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेलं होतं त्यावेळेला माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर सचिन वाझेने प्रतिक्रिया दिलेली आहे. सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर यावेळेला गंभीर आरोप केलेले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे अशी माहिती त्याच्याकडून देण्यात आली आहे. देशमुख पैसे घ्यायचे असे सीबीआयकडे पुरावे आहेत.
असा दावा सुद्धा सचिन वाझेकडून करण्यात आलाय. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती आपण दिल्याचं सुद्धा सचिन वाझेकडून यावेळेला सांगण्यात आलं आणि या पत्रामध्ये जयंत पाटील यांच्यासह इतरांचीही नावं आहेत. तुरुंगात गेल्यानंतर सचिन वाझेंची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे जी महत्वाची आहे आणि पहिल्या प्रतिक्रियेमध्ये थेट त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरच आरोप केलेले आहेत. सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. भाजपच्या अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया आहे की अनिल देशमुख हे भ्रष्टाचारीच आहेत आणि यांची चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची